मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार। आपटेच्या कल्याणमधील घराला कुलूप, कालपासून आपटेचा मोबाईलही नॉट रिचेबल। शिवरायांच्या पुतळ्याच्या बांधकामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन असल्याचं समोर येतंय। न्यायमूर्तींच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करा, संजय राऊतांची मागणी। शिल्पकार जयदीप आपटेचा पत्ता नौदलाला कुणी दिला, तो कल्याणचाच कसा निघाला, जयंत पाटलांचा सवाल। मालवणमधील शिवरायांचा पुतळा शस्त्रोक्त पद्धतीने बसवला नव्हता, तर 12 डिसेंबरला मोदींना पत्र दिलं होतं, संभाजीराजेंची माहिती। फडणवीस खरे शिवभक्त असतील तर त्यांनी केसरकरांना मंत्रालयासमोर जोड्यानं मारलं पाहिजे। मिंद्यांनी पोचलेली ही औरंगजेबाची औलाद, राऊतांचा हल्लाबोल। केसरकरांच्या बुद्धीची कीव वाटते। 28 फुटांचा पुतळा सरळ उभारता आला नाही, 100 फुटी पुतळा काय उभारणार, जयंत पाटलांची केसरकरांवर टीका। सरकारमधील मंत्र्याचा जाहीर निषेध करून राजीनामा घ्या, छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना आमदार होण्याचा अधिकार नाही, सुप्रिया सुळेंचा केसरकरांवर हल्लाबोल। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं आंदोलन, निषेधार्थ मालवणमधील भरड नाका परिसरातील बाजारपेठ बंद। शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण राज्य सरकारनं गांभीर्यानं हाताळायला हवं, काही राज्यमंत्र्यांच्या विधानांमुळे भाजपतील केंद्रीय नेते नाराज, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीत भाजपचं मिशन 125, भाजपकडून 50 जागांवर विजय निश्चित असल्याचं अधोरेखित, 75 जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्राच्या राजकारणात नवे चेहरे उतरवा, आरएसएसचा भाजपकडे आग्रह, सध्याचे नेते आणि इतर नेतेही विधानसभा प्रचारात उतरवण्याची संघाची सूचना, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा सुरू, लातूरमध्ये स्वागतावेळी मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी। लोकसभेत नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी पैसे वाटले, शिवरायांच्या पुतळा उभारणीतील पैसा निवडणुकीत वाटला, ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांचा आरोप। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता, संभाजीराजे आणि बच्चू कडूंची आज मुंबईत बैठक, विविध पक्षांचे प्रमुख उपस्थित राहणार।